व्हिडिओ त्यात कोमलच नाव असतं. अगं तर मग तू मेन आहे बाई. मेन काय मी का त्यांच्या व्हिडिओ मध्ये जाते का? जात नाही पण तुला कसं कळत नाही कोमल, सगळ्यांची चॅनल तुझ्यामुळे क्रिएट झालेले आहेत. कारण की तुम्ही काय केलंय सगळ्यांनी काय काय बोलले. तिचं म्हणणं आहे की सगळ्या विषय कोणाचाही असू बोललं फक्त कोमलला जाते. कशामुळं? चल 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 भागव. काय शिकवलं आज? काय शिकवलं? काय? कोणत्या जंगलातून आले लगेच? मी आले कारण दादा नव्हते आले बाळा, दादा नव्हते आले. मग आता रडणार आहेस का तू? काही विषय सोडून द्यायचे कोमल, सोडून द्यायचे काही विषय. जिनका नाम होता है वही लोग बदनाम होते, इतना ध्यान में रख कोमल. हा एवढं रडण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. आले असतील घाण कमेंट्स. जाऊ दे, कमेंट्स बंद करू का मी आता? का व्हिडिओज बंद करू सांग तू? तिने जेवण सुद्धा केलं नाही. तुम्हाला मी कालचे व्हिडिओ सांगितलं तर कोमलसाठी एक चांगली कमेंट करा. तर बाईनं आता कमेंट्स वाचले आणि तिला एकदम रडूच आलं कमेंट वाचून. कारण की तुम्ही काय केलंय सगळ्यांनी काय काय बोलले. तिचं म्हणणं आहे की सगळ्या विषय कोणाचाही असू बोललं फक्त कोमलला जाते. कशामुळं? अगं बाई तुला एक गोष्ट सांगू का? इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. बाकी सगळेजण असू दे किंवा मी असू दे, आम्ही व्हिडिओ कोणामुळे चालू केले? कोणामुळे चालू केले? तुझ्यामुळे चालू केले का नाही? हा इकडे बघ, माझ्याकडे बघ ना, इकडे इकडे बघत असतं नाही तू. म्हणून कोणाला बोलू? दगडात बोलू का सांग? आम्ही चॅनल कोणामुळे क्रिएट केलंय? हा मेन दुवा कोण आहे आमचा? तूच आहे. मग तुझ्यासोबत कंपॅरिझन करणार आणि तुलाच बोलणार ना सगळेजण. स्ट्रॉंग म्हणायला पाहिजे कोमल. आता आपण तुला खरं सांगतोय, आपण ह्या स्टेजला येऊन उभं राहिलेलो आहे ना, ह्या स्टेजला तुला कमेंटचं काहीच वाटलं नाही पाहिजे. काय म्हणतो मी? व्हिडिओ त्यात कोमलच नाव असतं. अगं तर मग तू मेन आहे बाई. मेन काय मी का त्यांच्या व्हिडिओ मध्ये जाते का? जात नाही पण तुला कसं कळत नाही कोमल, सगळ्यांची चॅनल तुझ्यामुळे क्रिएट झालेले आहेत. अगं बाई तू माझी बायको नसली असती, मी व्हिडिओ बनवले असते का? मी नसते बनवले तर रामनाथ चॅनल खोललं असतं का? सुदर्शननं खोललं असतं का? कोणी खोललं असतं का चॅनल? ह्या गोष्टी विचार केलाय का तू? केलाय का? ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहे. तुझं कंपॅरिझन प्रत्येक ठिकाणी होणार. का बरं? कारण की तुझ्यामुळे सगळे चॅनल ओपन झालेले आहेत. कळालं का? तुझ्यामुळे आम्ही सगळेजण युट्यूबर झालेले आहेत. कळालं? तुम्ही तर म्हणता तुझं काही योगदान नाहीये. मग कसं कमेंट मारत येतात? अगं बघ तू माझी बायको आहे ना. चॅनलचं नाव कोमल ओम सावळे आहे ना. आहे का नाही? सुरुवातीपासून दात तोंड कोण दाखवले? आपण दाखवले ना दोघांनी. तू दाखवले, मी दाखवले, मग लोक बोलणारच. पण माझ्या व्हिडिओला कमेंट येतात तेव्हा मला वाईट नाही वाटत. दुसऱ्याच्या व्हिडिओ मध्ये मला कमेंट येतात. एक नाव घे. दुसरं कोण? एक नाव घे. सगळ्यांच्याच व्हिडिओ मध्ये राम भाऊजी झालं, मनसेताई झालं, विजू भाऊ झालं, सुदर्शन झालं, सगळ्यांसोबत तुझे संबंध आहे नाहीये? सगळ्यांसोबत संबंध येतोय.
तू नाही म्हण. दाखव एखादा अदरचं युट्यूबर तिथे जाऊन कमेंट आले का? नाव त्यांचं आहे ना. माझी कमेंट मध्ये अगं तुझा लिंक तुझा दुवा कुठेतरी जुडलेला आहे म्हणून तुला तिथं बोलतात. काय जोडलेला आहे? येते का सलमान खानच्या कमेंट बॉक्स मध्ये येते कमेंट तुला येतात का? सलमान खानच्या कमेंट बॉक्स मध्ये येते. मी कुठे आहे? मग मी तेच म्हणतोय शाहरुख खान सलमान खान यांच्या जिथे का अक्षय कुमारच्या जिथे सांग मला. एवढं नाही हाईप व्हायचं. तुझे 1 मिलियन सबस्क्रायबर झालेले आता तुला ह्या गोष्टीच वाईट नाही वाटलं पाहिजे. मी माणूस आहे इथं मला वाईट वाटतं. अरे मी पण माणूस आहे. मी तर फर्स्ट एड झालो होतो. मी चॅनल डिलीट करणार होतो मागं माहिती तुला पण मी सोडून दिला का नाही विषय. त्या पूर्वी पैसारे कपडे काढले बघा. इकडे झाकण झुले ते माया रडायला लागली तिकडे. तू काय करायला कुठे नाही सगळे कपडे काढून टाकले बा. तुम्ही म्हणतात पसारा काऊन होतो हे करतात. सोडून द्यायचा विषय. जास्त हाईप व्हायचं नाही कोमल माहिती का. आता आपण अशा स्टेजला आहे की आता इथं कमेंटचं वाईट वाटलं नाही पाहिजे. पिवडे धर हिला धर. शर्ट पाय ग इस्त्री केलेले ग कोमल. इला 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 फटकी देऊ कर इला. काय ग कळालं कोमल आता. समजलं का तुला. याच्यानंतर तुला वाईट वाटायला पाहिजे का आता. हा मला काय काय म्हणते बघ इकडे बाय वोमेटोमे म्हणते. ऐकलं तू ऐकलं ना. आणि तुला काय म्हणते माहिती का कोंबडी. म्हणते का नाही. मी हॅपीली ऍक्सेप्ट केलेली वोमेटोमे म्हणा मला वोमेटोमे. मला वोमेटोमे कोणीच म्हणत नाही पण तुम्ही म्हणतात मला खूप भारी वाटते. आणि आमच्या कोमलला कोंबडी म्हणतात ते पण मला भारी वाटते. चला बाबा ओमे आणि कोंबडी का होईना तुम्ही कोणाच तरी मनात बसलेले आहेत कोणाच्या तरी डोक्यात बसलेले. पाची बोटं सारखे नसतात त्यामुळे आम्ही हॅप्पी आहोत. एवढं हाईप नाही व्हायचं. नॉर्मल घ्यायच्या गोष्टी कळालं का. बाईसाहेबनं जेवण नाही केलं अजून. हे अंगावर घेईन ना तेव्हा ती शांत बसन का ग. ए कार्टून कार्टून पिओबा. हे सगळे कपडे काढून ठेवलेत. आता कोमल दररोज काय करणार माहिती का जीन्स पॅन्टच घालणार आहे. हो की नाही कोमल. किती जीन्स झाले अगर 4 झाले का 5 झाल्या. ती आईकडे गेली. घालत जा मग अजून मधून. बाहेर जायचं जीन्सच घालत जा आता. तुमच्या कमेंटमुळे सगळा घोळ झाला मित्रांनो. एवढा घोळ नव्हता झाला. ही बाईसाहेब सर सकाळपासून कलकल कलकल करायला लागली माझ्या. सोड सोड. आई पिऊला घे बरं तिकडं. झालं ओके. बरं मला तुला एक प्रश्न विचारायचा कोमल. तुझा रडती तुझ्या नाकातून कोण पाणी येतं सांग आता. काही प्रॉब्लेम आहे का इथे नाकामध्ये. फॅमिली प्रॉब्लेम. ओके गॉट इट. कळालं मित्रांनो. आता कोमलच्या नाकाविषयी बोलायचं नाही. फॅमिली प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना असतं ते. नाही मला कोण येत नाही. मग तुम्ही ज्यादा रडत नाही म्हणून. ओके जे जास्त रडते त्यांना येत असते का. ती पोरगी पाय इकडे ये ग. तू इकडे ये ग. धरू तुला धरू तुला. आई ए आई ते पिवलं उचल. चला इरज. आपण त्याची 2 टॉप कोणते घेतले होते. हे घेतलं होतं का मग तू घालत का बरं नाही ते. कोणते 2 टॉप. एकच घेतला होता मॉल मधून. एकच घेतला होता. 2 घेतले होते ना बाई. एकच. चला आम्ही आता लवकरच परत एकदा जाणार आहे मॉल मध्ये अशी स्वस्ताची खरेदी करायला. मॉल मध्ये नाही जायचं. तुळशीबागेत जाऊ. तुळशीबागेत वाले तिथं कुठं का घेते भेटते का बाई. फाटून जाते कपडे. ते क्वालिटीचे नसते ना तेवढे. काय बापा
चला मित्रांनो, जाऊ द्या. तुम्हाला रडलं तरी काही फरक पडत नाही, आम्हालाही माहिती आहे. कोमल या व्हिडिओत रडली तरी पण या व्हिडिओला वाईटच कमेंट येणार आहे. त्यामुळे सोडून द्या विषय. आम्ही अपेक्षा सोडून दिले तुमच्या चांगल्या कॉमेंटची. तुम्ही खूप साऱ्या कॉमेंट्स करताय. तुमच्या डोक्यात एवढं आम्ही बसलेलो आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. असंच आम्हाला तुमच्या डोक्यात बसून ठेवा, तुमच्या मनात बसून ठेवा, तुमच्या डोक्यात बसून ठेवा, तुमच्या शरीराच्या प्रत्येक पार्टमध्ये बसून ठेवा. काही प्रॉब्लेम नाही काय. आणि कोमलचा आणि माझा उद्धार कोणत्याही कमेंट बॉक्समध्ये करा. तुम्हाला हक्क आहे तेवढा, तुम्ही बोलू शकता. चला जाऊ द्या. मला नव्हतं वाटलं की आम्ही एवढे सगळे तुमच्या डोक्यात बसलेलं असू कदाचित, पण ठीक आहे, चालत राहतं. चला आता ही जेवण करणार आहे. आणि आज शेवटचा मंगळवार आहे का? आज मटण चालतं. तर आज आम्ही शेवटचं मटण खाल्लेलं आहे श्रावण चालू होण्याच्या आधी. याच्यानंतर आम्ही मटण बंद करणार आहे महिनाभर. ठीक आहे. चला जा जेवायला आता. जेवण करून या, सकाळी व्हिडिओ घेऊ. ओके चला. ओके गुड नाईट. कळालं? गुड नाईट. ओके बाय. कोमलला आज माझ्याकडून, कोमल तुला 200 रुपये देतोय मी. का नको आहे तुला? हवे की नाही हवे? चला काय माहिती का, बऱ्याचशा लेडीज असतात. आता मी प्रत्येक लेडीज नाव ठेवत, कारण माझी आई पण तशीच आहे. काय असतं माहिती आहे का, पॅन्टेज खिशात, माझी बायको बी तशीच आहे म्हणा. पॅन्टेज खिशात पैसे असले ना डायरेक्ट गायब करून टाकते. तर आज आपण काय करूया, स्वतःहून त्याला 200 देऊ. कारण की आजकाल UPI फोनपेमुळे यांचा बाजार बंद झालेला आहे नाही का. कारण खिशात पैसे 2000 रुपये देणार होते घड्याळाच्या. हे 200 रुपये तुला माझ्याकडून. काही पद्धत असते थँक्यू म्हणायची. थँक्यू नवऱ्याला कसं थँक्यू म्हणायचे, पैसे दिले नाही म्हणायचं. नवऱ्याला थँक्यू नाही म्हणायचं. काय करू सांगायचं. चल लॉक कर पटकन. अवघड काम चालेल. तुम्हाला पिऊ दाखवतो. पिऊ दाखवलीच नाही कारण की कोमलचं रडणंच तुम्ही पाहिलं असेल. द्या सोडून विषय कोमलच्या रडण्याचा. माझी पिऊ कुठे गेली? आमची पिऊ कुठे गेली? मामाला बोलती का काय रे? हे बघा, ये बेटा इकडे चल. इकडे सुदर्शन आलाय वरती गच्चीवर. चल 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 लवकर. सानू पप्पा बघ वरती गेलेत गच्चीवर. वरती पप्पा बघ. आवाज दे रे. हा ती पिऊ इथं आली. पिऊ दे मामाला आवाज दे. तू वरती काय करायला? तर ते आजीचे डॉक्युमेंट द्यायचे आहेत बघा तहसील कार्यालयामधून. आजी त्यासाठी कॉल हे करते. ते आवाज दिसते पिऊ. ए तस खाऊ नको. चल बोल. हे बघा पिऊ इकडे बघ, इकडे 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 बघ ना. मागे बघ, मागे दे कॅमेरे पे. काय ये हा कायच? एक सेकंड थांब. चल नमस्कार कर सगळ्यांना एकदा. नमस्कार कर. लांब धरलेलं आहे बघा, खूप लांब धरलेलं आहे. कारण की आता काय करले, हात काढा लागली. धर गेली. हा चल चल. काय ग पिवडा आहे? ओ पिवडा, पिवबा, ओ पिवबा इकडे बा. नमस्कार कर एकदा. नमस्कार कर. नमस्कार नमस्कार. मी घेत नाही तुम्हाला. माझ्या खिशात हात नका घालू. सोडा 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 सोडा. चल आयला चल. होटच खवरेल निसं. आज परी तुम्हाला दिसेल थोड्या वेळानंतर. मी परीचं पण थोडा टेक घेणार आहे. कारण काय होतंय, काल पण परी दिसली नाही, आज पण दिसली नाही. परत तुम्ही मला बोला तर आम्हाला परी तू दाखवतच नाही आहे. तर तसा काहीच विषय नाही आहे. आणि परी कोमल, कोमल लांब धर तिला. तिथं आणत नको जात. हां तर ती ऋतू झोपलेली आहे. बाकी त्यांची कामं चालू आहे. त्यांना टेन्शन आलेलं जालन्याला जायचं म्हणून. का काय तू चालली? 2 दिवसात करायचं म्हणते यायचं. इथं होते का करून घे मग. हा ना आज बघतो ना. आज बघ मुंबईमध्ये झालं. ते मोबाईल आण कोमल वन प्लसचा. चला
तिथे इकडे वन प्लस कुठे वन प्लस नाही तिकडे आहे OnePlus. हा वन प्लस आणलं 10 वाजता बोलले बरं. चला मित्रांनो मी काय करतो एकदा यांची काम आवरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. कारण की काय माहिती का यांचं बघावं लागणार जर जालन्याला जायचं म्हणता येईल. याच्यामध्ये एक ॲप आहे त्या ॲपवर होईल काम झालं तर चांगलीच गोष्ट आहे. चला मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. हे बघा परी आलेली आहे घरी शाळेतून. चल लवकर दादा बॅग घेऊन येते. चल हो वरती चल लवकर गच्चीवर. ए घरी होय घरात दा घेऊन येत. चल 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 भागो. काय शिकवलं आज काय शिकवलं काय कोणत्या जंगलातून आले लगेच मी आले कारण दादा नव्हते आले बाळा दादा नव्हते आले दादा नव्हते आले कोमल धर घे जा परे हात धुणे तुला मी काहीतरी देतो. हात धुणे जाय इकडे हात धुणे दादा पप्पा काहीतरी देत असतात. पहिले हात धुणे जाय तुम्ही हात धुणे पहिले. परीसाठी हे केक आणलेलं आहे. 2 स्लाइस कसं राहिले कोमल एकूण खाली अजून ये इकडे चल. फक्त विचारतोय कोणी खाल्ली धर. हे तुझ्यासाठी आणला केक. टीव्हीचा आवाज खूप येत असणार आमच्या इथं. खाऊन बघ टेस्ट कशी आवडला बघ तुला. खाऊन बघ थोडा. हा कसा आहे मस्त आहे का. उद्या डब्याला घेऊन जाते का आता खाऊन घेते हो का. तिला आवडलं तुला इकडे पाय ना जालन्याला गेला वर्षी नाही ना कुठे आणून तुला परी तू तोडलेला खाऊन घे बाळा तेवढा. काढून घे खाऊन घे तेवढा. चला मस्त आहे का. चला काल काय झालं ना परी ते ठेवून इकडे लवकर ये इकडे. काल काय झालं ना मी परीवर खूप रागवलो आहे ना परी. काहून रागवली पप्पा सांग बरं. तू काय केलं तर सांग इकडे. तू काय केलं तर सांग सांग लवकर. सॉरी म्हण. तिने एकतर भिंती पूर्ण रंगवून ठेवल्या होत्या कलर पेननं. ते मी रात्रभर बसून पुसून काढल्यात. चल दाखव कुठे चल. हे बघा मी किती पुसून काढलेत बघा तरी ते निघले नाहीत. काय सांगू तुम्हाला या बायाने लक्ष देत नाही बघा पोरीकडे. हे बघा हे पुसून काढलेत बघा. हे दिसतंय ना हे खूप डार्क होत्या. ह्या काल पुसून 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 फेड केल्यात. हे एक झालं. आणि मॅडमने दुसरं एक काम काय केलं तर माहिती का म्हणजे जो होमवर्क दिला होता का त्याच्या दुसरा पण होमवर्क करून ठेवला होता. ते मॅडम बोलल्या असत्या म्हणून बाईला थोडं बोललं. आणि मोबाईल एक या 3 गोष्टीमुळे तिला बोललो. तिला वाईट वाटलं लगेच झोपून गेली ती. पण मी परीला सॉरी म्हणलो नाही परी. रागवले दादा रागवले. सॉरी कधी म्हणलं मी तुला मम्मीला रागवले. कधी सॉरी म्हटलो सकाळी. बाळा तुला काल मम्मीनं मारलं ना बिल्या. हा असं मारलं ना. हा मम्मीला पण रागवले दादा पण रागवले मम्मीला. मम्मी सॉरी म्हणली तुला. मग काही असतंय पण थोडंफार रागवावं पण लागतं लेकरांना. नाही तर कसं आहे तुम्हाला माहिती लेकरं काय करू शकतात. चला आता मी व्हिडिओचं एंड करतोय. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही भेटू तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आजचा व्हिडिओ छोटा होता थोडं सांभाळून घ्या. चला परत एकदा सगळ्यांना बाय बाय.